स्टार्ट. आरोपी क्रमांक 1 ते 9 यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 143, 148, 427, 324, 504, 506 सह 149 प्रमाणे शिक्षेस पात्र असलेला गुन्हा केल्याचे आरोपावरून प्रस्तुत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. गुन्ह्याची संक्षिप्त हकीकत पुढीलप्रमाणे आहे. परिच्छेद दिनांक 22/3/2013 रोजी सौ विजया टिडेकर राहणार दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी पुढील मजकुराची फिर्याद नोंदविली. त्या पती, मुले आणि नणंद यांच्यासोबत एकत्र राहतात. मौजे दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतजमीन गट नंबर 494 मध्ये विजया व त्यांचे भावकीतील लोक यांचेमध्ये सामायिक विहीर आहे. त्या विहिरीवरून विजया आणि भावकीतील लोकांमध्ये वाद आहेत. दिनांक 18/3/2013 रोजी शेतजमीन गट नंबर 494 मधील सामायिक विहिरीवरून सदरील विहिरीवरून पाणी नेण्यासाठी विजया यांनी पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू केले आहे. त्यावेळी शेजारी राहणारे अमोल टिडेकर आणि अक्षय हे दोघेजण त्या ठिकाणी आले. ते विजया आणि त्यांचे पती अरुण यांना म्हणाले की पाईपलाईन खोदण्याचे काम तुम्ही बंद करा, त्यासाठी कायदेशीर सरकारी परवानगी घ्या. तोपर्यंत विजया यांनी सुमारे 500 फूट पाईपलाईनचे काम केले होते, परंतु ते त्यांनी बंद केले. पाईपलाईनचे काम त्यांनी दुचयचस यांच्या शेतातून पूर्ण केले. दिनांक 22/3/2013 रोजी दुपारी 1:30 वाजण्याचे सुमारास विजया यांच्या शेजारी राहणारे प्रकाश हे त्या विहिरीवरून पाणी नेण्यासाठी पाईपलाईन खोदण्याकरिता तेथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी विहिरीवर येऊन पाईपलाईन खोदण्याचे काम JCBने चालू केले. त्यावेळी विजया आणि त्यांचे पती त्यांना म्हणाले की पाईपलाईन खोदण्याचे काम तुम्ही आम्हाला परवानगी घेतल्याशिवाय करू दिले नाही, त्यामुळे तुम्ही देखील परवानगी मिळाल्याशिवाय पाईपलाईन खोदू नका. त्यावरून चिडून जाऊन बबन टिडेकर यांनी हातात दगड घेऊन विजया यांना मारहाण केली. त्यामध्ये विजया यांच्या कपाळावर जखम झाली. सदर भांडण सोडविण्यासाठी पती अरुण, नणंद लक्ष्मीबाई हे आले असता त्या दोघांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. परिच्छेद उपरोक्त मजकुराच्या फिर्यादीवरून आरोपी यांचे विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 143, 148, 427, 324, 504, 506 सह 149 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 53/2013 हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी यांनी घटनास्थळ पंचनामा पंचसाक्षीदार यांचे समक्ष केला. तेथून गुन्ह्याचे कामी वापरलेले 2 दगड जप्त केले. गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविले. जखमी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले. आरोपी क्रमांक 1 ते 9 यांना अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांचे विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मी निशाणी क्रमांक 51 प्रमाणे आरोपी क्रमांक 1 ते 9 यांचे विरुद्ध दोषारोप ठेवला. गुन्ह्याचा तपशील आरोपी यांना वाचून व
समजावून सांगितला. आरोपी यांनी गुन्हा केल्याचे नाकारले. त्यामुळे त्यांचे विरुद्ध प्रस्तुत खटला चालविण्यात आला आहे. सरकार पक्षाने दिलेला साक्षी पुरावा मध्ये आरोपी यांचे विरुद्धचा गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 9 यांचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1) ब प्रमाणेचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. आरोपी यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा व आवश्यक सरकारी पक्षाने साक्षी पुरावा दिलेला नाही. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 9 हे निर्दोषमुक्त होण्यास पात्र आहे असा आरोपी यांचा बचाव आहे. आरोपी क्रमांक 1 ते 9 यांचे वडील श्री P.S. जाधव आणि सरकारी वकील श्री D.A. वाकणकर यांचा युक्तिवाद ऐकला. रेकॉर्डवरील साक्षीपुरावा व सरकारी पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. खटल्याच्या अंतिम निष्कर्षाकरिता मी दोषारोपपत्राप्रमाणेचे मुद्दे पुन्हा या ठिकाणी देत आहे. त्यावरील माझा निष्कर्ष मी पुढील कारणमीमांसाप्रमाणे नोंदवित आहे. मुद्दा क्रमांक 1 ते 6 हे एकाच घटनेसंबंधित आहेत. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने त्यांची कारणमीमांसा एकत्रितरित्या करण्यात येत आहे. आरोपी क्रमांक 1 ते 9 यांचे विरुद्धचा दोषारोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाने विजया सहाय्यक साक्षीदार क्रमांक 1 यांची साक्ष निशाणी क्रमांक 63 प्रमाणे नोंदविली. सरकार पक्षाने निशाणी क्रमांक 64 प्रमाणे पुरसीस देऊन त्यांना यापुढे कोणताही साक्षी पुरावा द्यावयाचा नाही असे नमूद केले. सदर पुरसीसवर फिर्यादी सहाय्यक साक्षीदार क्रमांक 1 व त्यांचे पती अरुण टिळेकर व नणंद सौ लक्ष्मीबाई यांच्या सह्या आहेत. सरकार पक्षाच्या कथनाप्रमाणे फिर्यादी विजया सहाय्यक साक्षीदार क्रमांक 1 या खटल्याच्या फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार आहेत. गुन्ह्याच्या वेळी आरोपी क्रमांक 1 ते 9 यांची अनधिकृत जमाव करून त्यांना व इतर साक्षीदार यांना मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिलेली आहे. मात्र प्रस्तुत फिर्यादी विजया सहाय्यक साक्षीदार क्रमांक 1 यांनी न्यायालयासमोर साक्ष देताना घटनेच्या दिवशी आरोपी व त्यांचे दरम्यान किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे गैरसमजुतीतून त्यांनी आरोपी यांचे विरुद्ध फिर्याद दिली होती असे नमूद केलेले आहे. सदर साक्षीदार यांनी पूर्वीच्या जबाबापेक्षा विसंगत साक्ष न्यायालयासमोर दिली. त्यामुळे सरकारी वकील यांनी न्यायालयाच्या परवानगीने सदर साक्षीदार यांची कसून उलट तपासणी घेतली. मात्र उलट तपासणीमध्ये आरोपी यांचे विरुद्धचा गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही साक्षीपुरावा मिळून आलेला नाही. स्टॉप.